मान्सूनपूर्व काळात उद्भवणाऱ्या संभाव्य नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी तहसील कार्यालयात तहसीलदार अनिता देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली विभाग प्रमुखांची आढावा बैठक पार पडली। या बैठकीत अतिवृष्टी, पूरस्थिती, भूस्खलन, वादळी वाऱ्यामुळे निर्माण होणाऱ्या परिस्थितीचा सामना करण्यासाठी सर्व विभागांनी सतर्क राहून समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या। संभाव्य पूर परिस्थिती 2026च्या अनुषंगाने सर्व राधानगरी तालुक्यातील विभाग प्रमुखांची बैठक घेण्यात आली। तसंच तलाठी आणि मंडलाधिकारी यांची बैठक घेण्यात आली। ज्या त्या विभागाला आपल्या स्तरावरती आपत्तीच्या अनुषंगाने ज्या काही प्रायमरी उपाययोजना करावयाच्या आहेत त्या संदर्भात पूर्णपणे खबरदारी घ्यावयाच्या स्पष्ट सूचना देण्यात आल्या। ग्रामस्तरावरील सर्व स्टाफला अलर्ट राहण्यासंदर्भाच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत। आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांना तातडीची मदत उपलब्ध करून देण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत। या बैठकीला विविध विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते। पेपेंसाठी राधानगरीहून उत्तम पाटील।